हे गाईज परत स्वागत आहे तुमचं आमच्या डेली ब्लॉग्स नवीन ब्लॉगमध्ये. यार मला तोंडात बसलं ते डेली ब्लॉग. आणि आम्ही चाललेलो आहोत खाली, कारण आज आम्ही करणार आहे मिसळ. आम्ही नाही, जस्ट टू करेक्ट द सेंटेन्स, आज दिनेश करणार आहे मिसळ. कुठल्या स्टाईलमध्ये? कोल्हापुरी स्टाईलमध्ये. सो आय डोंट नो त्याला यूट्यूबवर कोणता व्हिडिओ वगैरे बघितलेला, सो तो बोला की तोच करणार आहे. ही डू नॉट वॉन्ट एनी डिस्टर्बन्स. आणि मी असणार आहे त्याची पर्सनल असिस्टंट. ओके, यू विल नीड अ पर्सनल असिस्टंट. ओ यू डोंट नीड, तू एकटाच करणार आहे सगळं. मॅनेज बाकी. सो आम्ही आता चाललो आहे थोडंसं सामान आणायला. आणि ऊन इतकं आहे की मला समोर बघता पण येत नाही आहे. तर येस, इथे आम्ही आलेलो आहोत भाज्या घ्यायला. तर ही आमच्या बरोबर सोसायटीच्या समोरच आहे. हे 2 भाजीचे स्टॉल्स असतात जिथे सगळे भाज्या किंवा जे उपयोगी स्प्राउट्स किंवा फ्रूट्स किंवा नारळ, फुलं वगैरे सगळं इथे अवेलेबल होऊन जातं. काहीच आम्ही फायनली आलेलो आहोत आणि आम्ही मागून जातो कारण मरणाचं आहे ऊन. आणि आम्ही मस्त भाज्या घेतलेल्या आहेत. मिसळचं सामान घेऊन हा मुलगा असा जातो आहे. दिनेश, किती वेळ लावणारच तू मिसळ करायला? 1.5 तास. 1.5 तास? म्हणजे 1.5 तास मी आणि आई उपाशी राहायचं आहे. 1.5 तास जे भाज्या बिज्या कापून देईन तुला. नको असेल तर यू कॅन, मी आरामात टाइमपास करत बसेन. काय मार देईन ना अशी. काय इथे चालू आहे मिसळची तयारी. काय काय झालं दिनेश आतापर्यंत? सांग ना जरा व्हिडिओमध्ये. इकडे बघून सांग. मटकीची उसळ तयार झाली. त्याच्यानंतर मसाला झालाय, सिक्रेट मसाला तयार. ओ माय गॉड, सिक्रेट मसाला. हां, इज दिस सिक्रेट मसाला का? त्यात बटाटे पण आहेत, विसरशील नाही तर. आणि इथे आम्ही घेतलोय आता मिसळ खायला. तर बघून तर खूप टेम्पटिंग दिसतंय हे. सो गाईज फायनली आमची मिसळ खाऊन झालेली आहे. मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही मस्त झोपलो होतो. छान झोप लागली कारण ऊन सुद्धा इतकं वाढलेलं आहे ना आजकाल. सो खाऊन आम्ही झोपलो होतो. उठून परत मस्त चहा घेतलेला आणि खरंच खूप छान झाली होती मिसळ. एकदम असं झणझणीत आणि कोल्हापुरी स्टाईलनी झाली होती. तर आता आजचा छोटासा ब्लॉग. बाकी इंटरेस्टिंग काहीच नाही झालं. आज दिवसभर घरीच होतो कारण जसं मी म्हटलं उन्हामुळे आम्ही कुठंच बाहेर नाही गेलो. तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. कोणी नवीन असेल आमच्या चॅनलला नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. बाय एव्हरीवन अँड टेक केअर.